नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर कसा आहो मजेत आहो का? तर मित्रांनो, ही प्लॉट तुम्हाला ग्रीन गोल्ड 3344चा प्लॉट दाखवला मित्रांनो. ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला कसलंही तण दिसणार नाही, कारण की मित्रांनो ह्याला आपण तणनाशक मारल्यामुळं पूर्ण फटीमध्ये बघा मित्रांनो काळभोर दिसावी. आणि तणनाशक नाही मारल्यानंतर काय होतं बघा प्लॉट आता तुम्हाला दाखवतो, दुसरा प्लॉट. बघा ही प्लॉटमध्ये कसं आता तुम्हाला दाखवतो. तर ही पूर्णतः असं तणनाशक मारल्यानंतर प्लॉट ही एकदम बेस्ट प्लॉट झाला आहे. योग्य वेळेला योग्य निर्णय नाही घेतला तर काय होतंय तुम्हाला ह्या प्लॉटमध्ये दाखवतो आता मित्रांनो. तर मित्रांनो एकच टायमिंगला पेरणी झालेली आहे. काही प्लॉट बघा किती घाण झाला आहे, कारण की मित्रांनो ह्याला पेरणी मागितलं तणनाशक मारलेलं आहे आणि आपल्या प्लॉटला जी मारलेलं आहे ते आता 21 दिवसात तणनाशक मारलेलं आहे. तर प्लॉटमध्ये किती घाण आहे बघा मित्रांनो. आणि सोयाबीनची वाढ सध्या नाही मित्रांनो. बघा एकच टायमिंगला पेरणी झालेली आणि हे प्लॉट बघा आता. कारण एकच आहे मित्रांनो की योग्य वेळेला निर्णय घेतल्यामुळं ही प्लॉट का सुधारला बघा. एक नंबर काढून की दाखवला प्लॉट. आणि आपण कुठलंही टॉनिक वापरलेलं नाही अजून. नुसतं एक तणनाशकची फवारणी आणि कोळपणी करून घेतलेला आहे. आणि प्लॉटला 34 दिवस पूर्ण झाली ती. प्लॉट अशा पोझिशनचा करायचा असेल तर मित्रांनो योग्य वेळेला निर्णय घ्यायचा आहे, नाहीतर काही असं प्लॉटला होतं. काही बघा प्लॉट एकच टायमिंगला पेरणी झालेली आहे मित्रांनो. तणनाशक मारण्याची एक पद्धत असते मित्रांनो. त्या पद्धतीनं जर नाही तणनाशक मारलं तर प्लॉट असा होते. कारण की मित्रांनो त्यांनी प्लॉटमध्ये पुढे जी मारल्या त्या पाठीमागं पेरणीच्या दाट पातळ झाल्यामुळं तो प्लॉट बघा तुम्हाला खालीवर दिसते. काही ठिकाणी जास्त मारले त्या ठिकाणचा प्लॉट खाली बसला आहे आणि काही ठिकाणी पातळ मारल्यामुळं त्याला काही झालं नाही बघा मित्रांनो. बघा सोयाबीन कसं दिसते. तर ह्या प्लॉटला आपण 21 दिवसाच्या आत मारलेला आहे. 18व्या दिवशी तणनाशक मारलेलं आहे. तर मित्रांनो आपलं शुभम यूट्यूब चॅनल आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नंतर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. सोयाबीनविषयी माहिती घेऊन येतच असतो आपण. रोज एक व्हिडिओ येत असतो आपला. तर प्लॉट अजून कुठल्याही कीटकनाशकची फवारणी न करता प्लॉट बघा कसा आहे. कुठलं टॉनिक वापरलेलं नाही. आणि ह्या प्लॉटला बघा मित्रांनो कसं झाले. तर योग्य वेळेला योग्य निर्णय घेणं शेतीतली कामे अशीच असतील मित्रांनो. वेळ गेल्यानंतर परत काय उपयोग नाही. तर प्लॉट असा बेस्ट बनवायचा असेल तर योग्य वेळेलाच निर्णय घेऊन तुम्ही फवारणी करायला पाहिजे. कुठलं तणनाशक वापरायचं कुठलं नाही. तर तुम्ही हा व्हिडिओ भरपूर लोकांमध्ये शेअर करा, कारण की अशा वेळेस तुम्ही ह्या वर्षी सर्व वर्षी गेलं मित्रांनो, पुढे कधी बी ध्यानात येईल तुमच्या की काय करावं लागते. बघा कुठं तुम्हाला प्लॉटमध्ये काय दिसते का. तो का मित्रांनो आता कुठं कुठं फुलधारणा चालू झालेली आहे. अजून तेवढं का फुलं जायला लागलेली नाही ती. तर कुठं बघा मित्रांनो गवत तुम्हाला दिसणार नाही, काळं बोर रान दिसणार. आता ही बघा कुठं कुठं फुल झाले चालू. काही झाडाला फुल लागले, काही झाडाला नाही अजून. तर आपण कुठलंही टॉनिक वापरलं नाही, कुठलंही फुलावर वापरलं नाही. तरी प्लॉट असा झाला आहे बघा मित्रांनो. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करा मित्रांनो. नंतर भेटू असेच
जय हिंद जय महाराष्ट्र.